श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अजय एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची पाहिजे तशी प्रगती व्हावी, मग नोकरीत असो किंवा अभ्यासात असो. पण मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही. तसेच आपल्या मुलांवरती कोणतंही संकट व विघ्न येऊ नये यासाठी आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा या करायच्या आहेत. आता संकटे येणार नाही असे तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. यंदाच्या अजय एकादशीला 3 शुभ संयोग जुळून आले आहे. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच प्रभावी ठरतील. पहिला संयोग म्हणजे व्रताच्या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा श्रीहरी विष्णूंच्या उपासनेचा आणि व्रताचा दिवस आहे. दुसरा संयोग म्हणजे अजय एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आहे. हा योग संध्याकाळी 4:39 सुरू होईल आणि शुभ संयोग 30 ऑगस्टला रोजी पारणाच्या दिवशी पहाटे 5:58 समाप्त होईल. तिसरा संयोग म्हणजे व्रताच्या दिवशी सकाळी सिद्धी योग तयार होईल, जो संध्याकाळी 6:18 राहील. त्यामुळे आपण या काळामध्ये काही उपाय व सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटोची पूजा सेवा करावी. विष्णूंचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. प्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. आता भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. मग तुम्ही त्यांना चंदन व अष्टगंध लावायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना परिधान करायचे आहे. या दिवशी भगवान विष्णूंना आपण हळदीचा टिक्का लावायला विसरायचा नाही. तसेच तुम्ही पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये फळे देखील दान करू शकता. अगदी पिवळ्या रंगाची फळे तुम्ही दान करायची आहे. मग अगदी तुम्ही केळी मंदिरामध्ये दान केली तरी पण चालेल. आपण या दिवशी जर कोणत्याही गोष्टीचे दान केले तर त्याचे फळ आपल्याला दुप्पटपटीने मिळत असते. तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. मग आपण प्रथम मंदिरामध्ये केळी ठेवायची आहे. त्यानंतर ती गोरगरीब मुलांना तुम्ही वाटून द्यायची आहे. यामुळे तुम्हाला विष्णूंचा आशीर्वाद तर मिळेलच व तुमच्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहे त्या देखील भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतील. या दिवशी दारावर जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी खायला द्यायचे आहे. 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. आता या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र देखील अर्पण करावं. आता एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही, मग तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल. तुळशीपत्र आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये उजव्या हातामध्ये ठेवावं. प्रथम देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचं आहे. भगवान विष्णूंची 1000 नावे आपल्याला घ्यायची आहे. 1000 नावे घेणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील म्हणू शकता किंवा ते श्रवण केलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर हे तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे. बाळकृष्णासमोर देखील ठेवू शकता. यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदी तुमच्या घरामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या दोघांसाठी देखील तुम्ही एकच दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. किंवा मुले बाहेर परगावी असतील, मग नोकरीसाठी असतील किंवा शिक्षणासाठी असतील, त्यांच्यासाठी देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. तर आपल्याला हा जो काही उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे. मग तुम्ही सायंकाळी 5 किंवा 6 नंतर हा उपाय केला तरी पण चालेल. या अगोदर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. मग थोडीशी हळद घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजल किंवा घरामध्ये जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकावं आणि त्याने स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. आपण जर असं स्वस्तिक प्रत्येक गुरुवारी तुमच्या जर मुख्य दरवाजावरती तसेच एकादशीच्या दिवशी जर काढलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होत असतो व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण हळद ही टाकायची आहे. आपण जर अशी हळद टाकली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो. तसेच माता लक्ष्मीचे देखील आहे आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात. त्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी आपल्या दरवाजाच्या दोन्ही साईडना हळद टाकायची आहे किंवा तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील हा उपाय करायचा आहे. पण आज गुरुवार देखील आहे
आणि एकादश देखील आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करावा. अगदी या उपायासाठी आपल्याला जास्त वेळ देखील द्यायची गरज नाही. आता आपल्याला मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तर तो तुम्ही सायंकाळी 6 नंतर करायचा आहे. यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. फक्त दिवा घेताना तो कुठेही तुटलेला फुटलेला नसावा असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर तुटलेला दिवा वापरला तर आपल्याला त्याचे रिझल्ट देखील तसेच मिळतात. त्यामुळे जेव्हा पण आपल्याला उपाय किंवा सेवा करण्यासाठी दिवा घ्यायचा असेल तर तो दिवा नेहमी चांगला घ्यायचा आहे. अगदी काळवंडलेला दिवा देखील आपण वापरायचा नाही. आता एक दिवा घेतल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळद आणि गोमूत्र किंवा हळद आणि गंगाजल टाकून आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्यावरती अक्षदा देखील अर्पण करायची आहे. अक्षदा या अखंड अक्षदा अर्पण कराव्या. मग तुम्ही 5 किंवा 7 अक्षदा अर्पण करू शकता. त्या अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण एक दिवा घ्यायचा आहे. आता दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता त्या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी मिरी टाकायची आहे. आपण जी मसाल्यामध्ये काळी मिरी वापरत असतो तीच काळी मिरी आपल्याला टाकायची आहे. आता ही जी काही काळी मिरी आपण घेणार आहोत ती कुठेही तुटलेली किंवा फुटलेली नसावी. पूर्ण अख्खी काळी मिरी आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच आपण एक भीमसेनी कापराचा तुकडा देखील त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. भीमसेनी कापूर हा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती शोषून घेत असतो. आता असा दीप आपण प्रज्वलित करायचा आहे. तसेच त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकावी. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आता हा जो काही दिवा आहे आपण त्या प्लेटवरती ठेवायचा आहे. प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे, त्यावरती अक्षदा टाकलेल्या आहे. त्यानंतर आपण दिवा ठेवलेला आहे. दिव्यामध्ये आपण तेल आणि त्यासोबतच एक काळी मिरी आणि एक भीमसेनी कापराचा तुकडा तसेच आपण हळद टाकलेली आहे. आता हा दिवा आपल्याला देवघरापुढे प्रज्वलित करायचा आहे. देवापुढे प्रज्वलित करावा. तसेच आपण जी काही वात बनवणार आहोत तर आपल्याला 9 वातींची एक वात बनवायची आहे आणि मग त्याच नंतर आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला काही सेवा करायची आहे, कारण की आपण जेव्हा पण उपाय करत असतो तेव्हा सेवा करून जर उपाय केले तर ते उपाय नक्कीच फलदायी ठरतात. पण आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपला उपाय कधीही फलदायी ठरत नाही. आता आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे 16 वेळा पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला म्हणण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या मुलांना ज्या काही अडचणी येत असतात, मग अभ्यासात असतील, नोकरीत असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील किंवा घरामध्ये मुलांचा आजारपण सतत चालू राहत असतील, मुलं चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, मुलांबाबत जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचे आहे. आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला तुळशीजवळ न्यायचा आहे आणि तुळशीजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. परत तुम्ही तुळशी मातेला तुमच्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहे त्या सांगायच्या आहे. मुलांना ज्या काही अडचणी येतात त्या सर्व अडचणी तुम्ही तुळशी मातेला सांगायच्या आहे. बघा, तुमच्या मुलांना जे काही अडचणी, अडथळे, संकटे येत असतील तर ते नक्कीच दूर होतील व त्यांची प्रगती देखील होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.